नमस्कार मंडळी, तर कसे आहात? मजेत ना? मी गंधार साळगावकर पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी गंधार या चॅनलवर. आणि मी आता आहे भिवंडीमध्ये. गाडी बघा इथे लावली आहे आणि आता जवळजवळ संध्याकाळचे 3:45 वाजले आणि गाडीमध्ये मी माल लोड केला आहे. आणि माल किती आहे तुम्हाला दाखवतो. माल बघून अक्षरशः चकित व्हाल, चकित. दाखवतो हे काय ते बघा, एवढूचाच माल आहे. फक्त 20 किलोचा काहीतरी ड्रम आहे, 20-25 किलोचा. आणि ते पॅलेट सगळं पकडून 30 किलो होईल, 30 किलो. एवढूचा माल घेऊन मला ना जायचं आहे कुठे सांगतो तुम्हाला. कुंडईमध्ये जायचं आहे, मडकई इंडस्ट्रीला जायचं आहे आणि उद्या डिलिव्हरी करायची. गाडीमध्ये माल किती आहे तो बघितला ना तुम्ही. गाडीमध्ये माल फक्त थोडासा आहे. पाडलोड शोधला, सगळ्यांना फोन लावले आणि फायनली आपल्याला एक थोडासा भेटलाय. थोडासा असू दे, फुल ना फुलाची पाकळी. जेवणाचा आता 4-5 दिवस मी मुंबईत थांबलो, तो खर्च निघाला तरी बस आहे. तर बघूया आता 5:15 झालेत. पेपर आले की पटकन निघूया. आपल्याला मुलुंडला जायचं आहे. मुलुंडमध्ये तो पाडलोड टाकून मग आपण कंटिन्यू करणार आहे प्रवास. माझा मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला असा आवाज माझा गेलेला, म्हणजे अक्षरशः तो तिथून मी घरी गेलेलो आणि टोटली आवाज गेला. नंतर डॉक्टरने औषधं वगैरे दिली, थोडासा सुटला आहे तरी पण आहे अजून. जवळजवळ आठवडा. लग्नाला गेल्यानंतर, लग्नावरून आल्यानंतर जो सर्दी झाली आहे ना, बरीच होत नाही आहे, काय समजत नाही. तर बघूया आजचा प्रवास कसा होतो आहे. आता संध्याकाळची 5:15 पेपर भेटू दे लवकर. मस्त सूर्यास्त होतो आहे तिकडे. सूर्य बघा मावळतो आहे. भिवंडीत आहे मी. बिल्डिंगच्या मागून सूर्याचं दर्शन. मला पेपर वगैरे भेटले ते बघा. आणि आता वाजले जवळजवळ 5:30. मला जायचं आहे मुलुंडला. कालेरमधून निघालो आहे. कालेर भिवंडीत आहे मी आता, बरोबर भिवंडीत. ग्लास पूर्ण खराब झाली आहे. धुळीत होतो मगासपासून. त्यामुळे आता एवढ्यात नाही, डायरेक्ट मुंबई क्रॉस करून ग्लास क्लीन करणार आहे. मुलुंडमध्ये आलो आहे आणि बघा हे पाटलोडमधून हे 6 गोण्या भरल्या आहेत. हलके आहेत, जास्त वजन नाही. मुलुंडमध्ये ना माझा पाटलोड वगैरे भरून झाला आहे. देवाचे देणे. थोडंसं आहे, हलका आहे, काही जास्त वजन पण नाही. 6 गोण्या आहेत फक्त. वेरण्यात खाली करायचे आहेत. तर चला, बरं झालं. मी जास्त मोठी अपेक्षा पण धर. असा काहीसा एरिया आहे, म्हाडाची वाटतं कॉलनी आहे. इथेच आपला पाटलोड लोड झाला आणि आपल्याला रस्ता दाखवायला ते पुढे चालतायत 2 व्हीलरवरून. बरोबर मला या हायवेला आणून सोडलं त्यांनी. आता इथून लेफ्ट घेतलं की सरळ पुढे जाऊन आपल्याला सिग्नलला लेफ्ट घेऊन ऐरोली मार्गे बाहेर पडायचे. मोठं काही नाही. आणि आता ज्यांचा पाडलोड भरला त्यांनी मला चिप्स बघा किती दिलेत. हे बघा, भरपूर पाकिटं दिली चिप्सची. तरी 1, 2, 3, 4, 5-6 पाकिटं चिप्सची दिली आहेत. आणि कोल्ड्रिंक. त्यांना समजलं वाटतं मी जेवलो नाही आहे. मी भिवंडीत वगैरे गेलो ना की जेवत नाही. तिकडचं मला नाही जमत, अजिबात जमत नाही. बरोबर ना 8 वाजलेत आणि मी आता गोवा रोडला लागलो आहे. दुपारी जेवलो नाही आहे, त्यामुळे आता लवकर म्हटलं जेवण करून घेऊया. नाही तर एवढा लवकर काय मी जेवत नाही. तर इथे कोकण स्पाइस म्हणून, कोकण स्वाद म्हणून हॉटेल आहे, तिथे जेवण करायला जातो. चला, आज मी शाकाहारी जेवणार आहे कारण आज आहे दत्त जयंती आहे. त्यामुळे आज काही नॉनव्हेज खाणार नाही आहे. चला पटकन जेवण करूया. आणि आपला आज जास्त शूट पण नाही करणार आहे, चालत राहणार आहे. उद्या मला डिलिव्हरी द्यायची आहे. एक वेरण्यात पाडलोड खाली करायचं आहे आणि तिथून मडकई असं. या हॉटेलमध्ये ना मी बऱ्याच वेळा जेवलो. चांगलं असतं जेवण इथे. त्या हॉटेलचा मेनू हा बघा काहीसा असा आहे. आणि मी व्हेज थाळी ऑर्डर केली. 4-5 दिवस वाशीत होतो. कंटिन्यू नॉनव्हेज खाल्लं मी. काल पण नाही, आजचा दिवस फक्त सकाळी नाश्ता व्हेज केला आहे, शिरा वगैरे खाल्लेला. आणि
आता जेवण पण व्हेज जेवण. आपली व्हेज थाळी आली आहे. हो का, 2 चपात्या आहेत, पापड, कांदा, भाजी आहे, ढोबळी मिरची आणि बटाट्याची, ही घेवड्याची भाजी आहे आणि डाळ. जेवण चांगलं आहे. पुढे ना एका पंपावर एका ड्रायव्हरने ऑर्डर दिली आहे जेवणाची. ते बोलले तिकडे जातोयस तर घेऊन जा. बरोबर आता ना 8:30 वाजले आणि मी आता जेवण वगैरे करून पळसपेक्षा थोडंसं पुढे जास्त लांब नाही आहे. आता आपल्याला फक्त डिझेल टाकायचं आहे आणि कंटिन्यू रात्रभर चालत राहायचं आहे. मस्तपैकी ना गाडीची ग्लास क्लीन केली आहे बघा. आणि आता 9 वाजले. 9 वाजता मी आता निघतोय. डिझेल टाकलं, डिझेल वगैरे फुल केलंय आणि आता चला निघूया. आणि गाडीत अजिबात माल नाहीये. जवळजवळ एमटी गाडी नेल्यात जमा आहे. म्हणजे हलका फुलका माल आहे, 100-150 किलो. ते 5-6 गोण्या भरल्या ना पाडलोडमध्ये, तर त्याचं वजन कसलं 50-60 किलो असेल. आणि तो मेन पॅलेट 25-30 किलो. सगळं धरलं, जर वाढवून जरी सांगितलं तरी 150 किलो पकडा. एमटी गाडी आहे, एमटी. मस्तपैकी सगळी कामं झाली आहेत. चला, बोला गणपती बाप्पा मोरया. गणराज बस इथे हे लागली आहे. गाडीमध्ये ना वजन अजिबात नसल्या कारणाने खूप जम करते गाडी, खूप. आता थोडा रस्ता चांगला भेटलाय मला. मी आता हे कोलाड वगैरे क्रॉस केलं. आता थोड्याच वेळात इंदापूर येईल. कोलाड पर्यंत तरी रस्ता ना खूप खराब आहे, खूप डायव्हर्जन आहे सगळं. काय चाललंय आपला हळूहळू प्रवास चाललाय. तर मित्रांनो, मी आता चिपळूण मध्ये पोहोचलोय. 1 वाजला, 1 वाजून 8 मिनिटं झालीत. बरोबर डिझेल टाकल्यानंतर ना 200 किलोमीटर झालंय चिपळूण मध्ये. कुठेही न थांबता कंटिन्यू चालत आहे. आज मी कॉफी प्यायला पण थांबलो नाहीये कुठे. बघूया चिपळूण मध्ये कोण पुढे कुठेतरी चहा कॉफीसाठी थांबूया. म्हणजे बराच वेळ झालाय, जराही न कुठेच नाही थांबलोय, कुठेच. आणि आता जरा बॅटरी जरा डाऊन झाल्यासारखी वाटायला लागली आहे माका. त्यामुळे काहीतरी थांबा घ्या होयाच. चिपळूणमध्ये ना एकही चहाची टपरी दिसत नाहीये रात्रीची. तर बघूया, कदाचित सावर्ड्यात तरी भेटेल, नाहीतर पुढे ना कामत्यात उताराला आय थिंक असेल. बघूया चला. रात्रीचे आता बरोबर 1:45 वाजले आणि मी आता थोड्याच वेळात आरवलीत पोचलोय. आय थिंक हे आरवलीच आहे. अजून काही माझा विचार नाहीये झोपायचा वगैरे. संगमेश्वरात जाऊन लास्ट ट्रिपला मी संगमेश्वरमध्ये 3:30ला पोचलेलो आणि झोपलेलो. पण आज काय माझा विचार नाहीये झोपायचा. बघूया, तिथे जाऊनच काय ते ठरवूया. कितीतरी तासानंतर थांबलोय, कितीतरी तासात. शूट पण नाही घेतलं जास्त. डिझेल टाकल्यानंतर आपलं कंटिन्यू चालतोय नॉनस्टॉप आलो, नॉनस्टॉप. वाटेत चहा पिला नाही की सुसू करायला कुठेच नाही थांबलोय. आता बरोबर किलोमीटर सांगतो, 241 किलोमीटर म्हणजे डिझेल टाकल्यानंतर थांबलोय. पहिल्यांदाच नॉनस्टॉप इथपर्यंत आलोय. नाहीतर ह्या रोडला एवढी गाडी नाही चालत. चालते पण त्रास होतो, त्रास. तर थोडा बाहेर वॉक करतो, बाथरूमला जाऊन येतो आणि बघूया, विचार करतोय पुढे जाऊ की झोपू. 5 मिनिटं थांबतो. नॉनस्टॉप ना संगमेश्वर गाठलं, नॉनस्टॉप. काय करू विचार करतोय, काय करू.
माझे झोपलो तर झोपलो, मग काय उठणार नाही मी 100%. आता 2:15 झालेत. उठलो की डायरेक्ट 7-7:30 वाजता जाग येईल मला, दिवस उजाडल्यावर. जरा 5 मिनिटं असं फिरतो, गाडी स्टार्ट मारूया आणि निघूया. आता धुकं पण आहे बऱ्यापैकी. ही कोणती बस आली? नाईक मस्त आहे. चला पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया. बरोबर ना 2:28 झाली आणि परत निघालोय मी. जमल्यास ना जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे लांजापर्यंत. संगमेश्वर काढूया. आता मी संगमेश्वरच्या थोडासा लिगडे धामणी इथे पाली वगैरे काढून लांजापर्यंत जायचा प्रयत्न. 2.5 म्हणजे 3.5-4.5 2 तास चालवू शकतो गाडी मी अजून. बघूया चला, जे काय असेल ते चालवूया गाडी आपण. तर मी आता ना संगमेश्वरमध्ये ऑलमोस्ट पोहोचलोय. आणि संगमेश्वरमध्ये ना हे बघा, हे नवीन मंदिर बांधलंय इथे दिसते. हे मंदिर अगोदर कुठे होतं? मारुतीचं मंदिर आहे. आता मूर्ती स्थापना वगैरे केली आहे थिंक. आता रात्रीचं दिसत नाहीये, पण हे मंदिर इथे होतं. इथे हे बघा, या ब्रिजच्या आतमध्ये गेलं ते जुनं मंदिर. I can tell we need to talk about things, so I'll let you start. There you go. लांजात पोचलो मित्रांनो. लांजा 4:15 वाजलेत. पुढे आता पंपावर जाऊन मस्त झोपणार आहे. मस्त कसा बसा लांजात पोचलोय, कसा बसा. हे झोप आली नाही मला आता. बस झाली. किती गाडी चालवणार सांग बघूया. लांजा काढल्यानंतर ना बघा, हा इंडियन ऑइल पंप आहे. त्या पंपावर झोपतो आता. बरोबर धामणीच्या पंपावरून 2 तास लागले मला लांजात पोचायला. रस्ता खूप खराब आहे, म्हणजे काय विचारू नका. भरपूर खराब आहे. तर मी आता आराम करतो मस्तपैकी. 2 तास तर झोपणारच आहे. 4:30, 5:30, 6:30 बघूया. 6:30चा अलार्म लावून झोपतो. जाग येईल तेव्हा बघूया काय ते. चला, गुड नाईट, बाय. पावणे आठ. शुभ सकाळ सगळ्यांना, शुभ सकाळ. बरं झालं इथे आलो ते बघितलं. 7:45 जाग आली. 7:45. वॉशरूमला गेलेलो, तोंड दुखायला, पाणीच नाहीये. चला पुढे कुठेतरी पेट्रोल पंपवर थांबायचं. राजापूरच्या अगोदर ना हा बघा HP पंप आहे, इथे थांबलेलो. स्वच्छ, नीट अँड क्लीन, मस्त पेट्रोल पंप आहे. चलो ब्रश वगैरे करून झालाय, वॉशरूमला गेलोय. आता नॉनस्टॉप वेरणा गाठायचा. आणि त्या दिवशी ज्या हॉटेलमध्ये नाश्ता केलेला तिथेच थांबणार आहे. नाश्ता करा ना, नाश्ता आणि प्रवास कंटिन्यू करणार. त्या दिवशी थांबलेलो त्याच हॉटेलात ना नाश्त्याला थांबलोय. हे बघा, आज पण नाश्त्याला ना उसळ पावच घेतलाय. या नाश्ता करायला. चांगला नाश्ता भेटतो हा इथे खरंच. चहा तर मी चहा जास्त नाही पीत, पण अप्रतिम चहा खरंच. म्हणजे
आवडली मला चहा, मस्त नाश्ता केलाय. मागे ते राधाकृष्ण हॉटेल सुरू होतं पण नाही जमलं, म्हटलं आज इथे येऊया. त्या दिवशी ते बंद होतं. तर आता काय आजच्या ब्लॉगमध्ये काय विशेष नाही आहे. आता मी कंटिन्यू याला जाणार आहे, काय म्हणतात ते वेर्ण्याला, नॉनस्टॉप वेर्णा, ते 4-5-6 गोण्या आहेत ते तिथे टाकणार आणि तिथून मग बघूया किती वाजतात ते. आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला, आता 9:15 वाजलेत इथे. 9:15 म्हणजे आता आपल्याला वेर्ण्यात पोचायला किती वाजतील काय सांगता येत नाही. बघूया, इथून 2 तास, 10:15, 11:15, 12:15, 1 वाजेल, 12-1 वाजेल आपल्याला वेर्ण्यात. बघूया किती वाजता. आता ना ह्या सेम रूटला चाललोय, म्हणजे त्या दिवशी पण सेम गोवा वेर्ण्याला जात होतो, आज पण गोवा वेर्ण्यालाच जातोय. विशेष असं काहीच नाही. इथून आता बघा कणकवली 46 किलोमीटर, पणजी 150 किलोमीटर आहे, म्हणजे बरंच लांब आहे अजून. हे 9:15, 10:15, 11:15, 12:15, एक त्या दिवशीचाच टाइम होईल. 2 वाजतील आय थिंक वेर्ण्याला पोचायला. Losing time, I'm fading fast. I just wanna make it. गोव्यात पोहोचलो भावानं. गोव्यात जास्त काही शूट नाही करत आहे, कारण त्या दिवशी तुम्ही हा रूट बघितलाय, वेर्ण्याला गेलेलो तो. त्यामुळे चालतोय आपला, कंटिन्यू चालतोय. 11:30 झाले बरोबर. वेर्ण्यात खाली करून परत मडकईत जायचंय मला पटकन, म्हणजे बघूया काय ते. गिरी पोचलो आणि ट्रॅफिक सुरू परवरीच्या अगोदर. आता हे जोपर्यंत मॉलची गोवा काढत नाही तोपर्यंत हे ट्रॅफिक असणार आहे, म्हणजे पणजीच्या ब्रिजपर्यंत जवळजवळ. वाजले किती सांगतो, 12:11 झाली. वेर्ण्याला आता किती वाजता पोचतोय काय माहिती. वेर्ण्यामध्ये पोचलोय बघा कंपनी जवळ, आणि पेपर वगैरे देऊन आलोय त्यांच्याकडे. आणि आता वाजले 12:15, तर ते स्टोअरमध्ये खाली करणार म्हणते ते. इथे जर सिक्युरिटी केबिनच्या इथे जर खाली केले असते पटापट काढून टाकले असते. 6 गोण्याच होत्या फक्त. आता बघूया काय करतायत ते. तिथे आतमध्ये जाऊन बसतो. यांची दुसरी कंपनी आहे त्या साईडला खाली होणार आहे. चला, नशीब लवकर सांगितलं, जास्त लांब नाहीये, पटकन जाऊया. And I know of sadness, the anxious and panic. हे बघा आपल्या 6 गोण्या खाली होत आहेत. टोटल 6 गोण्या होत्या. हे बघा आपल्या 6 गोण्या इथे खाली झाल्यात. आणि आपला तो पॅलेट आहे ना, तो आता मडकईला खाली होणार आहे. पटापट आपण आता फेरीने जाणार आहे. मी फेरीने जवळ पडतं मडकई. चला आता इथून ना डायरेक्ट नॉनस्टॉप फेरी पॉईंटला जातो. देवा काळजी, फेरी असल्या पुरे लगेच फेरीमध्ये गाडी टाकून पलीकडे मडकई. फेरी पॉईंट इथून ना बरोबर 10 किलोमीटर आहे. काय मला एक 10-15 मिनटं लागणार. वाजले किती माहिती आहे, 1:30 वाजलाय. फेरी पॉईंटला पोचायला 1-1:15 होतील. मी आता वेर्ण्यावरून ना रिटर्न पणजी रोडला पकडला आहे, आणि आता या ब्रिजवर नाही जाणार आहे. ब्रिजवरून सर्व्हिस रोडला खाली टाकतोय गाडी, कारण आपल्याला फेरी पॉईंटला जायचं आहे. आणि ब्रिजवरून जर गेलो तर कुठलाही ब्रिज क्रॉस करून पलीकडे मला उतरावं लागेल. There's magic, believe you could have it. And I know of sadness. अरे रे, फेरी 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 गेली गेली. बॅड लक, फेरी गेली. बरोबर 1:42 झाली आणि फेरी गेली. आता दुसरी फेरी कधी येईल काय सांगता येत नाही. काय करू सुचत नाही. जाऊ मी असं फिरून जायला मला ना पाऊण तास पाहिजे. आय थिंक दुसरी फेरी येते. थांबतो कशाला उगाच, 15-20 मिनटं, 25-2.5 नाहीतरी असा फिरून गेलो ना तरी आता 1:45, 2:30 वाजतील मला पोचायला. तर येऊ दे फेरी. ती बघा दुसरी फेरी येते, दिसते मला. दाखवतो तुम्हाला झूम करून. ही जाते फेरी, ती बघा दिसते नाही.
लांब आहे भरपूर. सध्या तरी ना 2च गाड्या लागल्या आहेत, एक वॅगनर आहे आणि पाठीमागे माझी गाडी, अजून कोणी नाही आहे. बरोबर 2 वाजता आली फेरी. टाकूया गाडी आतमध्ये. आणि सुट्टी असल्या कारणाने ना बऱ्यापैकी पाणी खाली आहे. सुट्टीच्या वेळी गाडीत ह्याच्यात फेरीत गाडी टाकायला थोडीशी रिस्की असते. बघूया चला, रिव्हर्स मध्ये टाकतोय हा फेरीत. वाजलेत, पटकन सुटली पाहिजे, जास्त काय. आता सगळी भरली बऱ्यापैकी. 2 गाड्या टाकल्यात, आता अजून 2 गाड्या आहेत. हे बघा 2-3 गाड्या आहेत. 1 2 3 म्हणजे जवळजवळ भरलेत जमा आहे. लगेच सुटेल कदाचित. बराच वेळ लागतोय कारण मध्येच ना लो टाईड असल्या कारणाने मध्ये अडकलेली. त्यामुळे आता आपला काय म्हणतं फेरी पॉईंट कुठे दिसत पण नाहीये. मध्ये बराच वेळ घेतला. आता वाजले 2:34 झाली, अजून आपली फेरी पोचली नाही. पोचलो बाबा एकदा. आपला फेरी पॉईंट हो बघा तिकडे. फायनली ना 2:45 वाजता फेरी पोचली. मध्ये अडकली म्हणून, नाहीतर लवकर पोचणार होती. मध्ये थोडीशी लो टाईड असल्या कारणाने ना लागली जमिनीला. मग तिथेच फिरत होती गोल 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 गोल. आणि आता ही कंपनी काय जास्त लांब नाहीये, जवळच आहे इथून. एक 5 किलोमीटर, 5 पण नाही, 3 किलोमीटरवर कंपनी आहे एनक्यूब म्हणून. पण फक्त आता खाली व्हायला पाहिजे. जाऊन पटकन एंट्री करतो गेटवर. फेरी क्रॉस केल्यावर ह्या मडकई गावात ही फेरी पॉइंट आहे. असा काहीसा गाव आहे. एवढ्या कंपनीकडे फायनली पोहोचलो. हीच कंपनी आहे राईट साईडला जी दिसते ना पुढे गेटच्या अगोदर कुठेतरी एनक्यूब, ती बघा. इथेच गाडी लावतो आणि एंट्री करून येतो पटकन. काय म्हणतात बघूया. थांबून येतो पटकन. आतमध्ये शूट घ्यायला अलाउड नाहीये, पण काय म्हणतात बघूया. बरोबर 2:52 मी ना गेटवर पोहोचलोय. मगाशी पण गेलो त्या कंपनीत, दुसऱ्या प्लांटवर पाठवलं. आता मला त्या गेटवर नाही, दुसऱ्या गेटवर जा बोलला. भूक पण लागली आहे. सकाळी ते उसळ पाव खाल्ली, त्याच्यानंतर काहीच नाही. चला पटकन त्या गेटवर एंट्री करूया. आज खाली झाली पाहिजे, नंतर टेन्शन. हो, दुसरा गेट इथेच आहे, जास्त लांब नाहीये. जाऊन येतो आता. हे काय म्हणतात बघूया. असं काहीसं गेट आहे. जवळजवळ अर्धा किलोमीटर फिरलो कंपनीमध्ये. पेपर वगैरे दिले, तिकडे काहीतरी अलाउड करायला पाठवलेलं मला. आता गाडीचे पेपर घेऊन यार तिथे 4 वाजले. याच्या पुढे खाली करणार मला. गाडी लोड करायला जायचंय कुठे, माझ्या घरी. घराच्या जवळच लोडिंग आहे. मला वाटलेलं मोबाईल काढून घेणार, मोबाईल घेतला नाहीये मी. आता मगाशी जिथे चालत गेलेलो तिथपर्यंत आता गाडी घेऊन जातोय. ते खाली होणार पुढे. इथलं बाहेरचं काही शूट नाही घेत उगाच कशाला. तिथे मोबाईल अलाउड नाहीये. सगळीकडे साईन बोर्ड दिलेत. पर्सनल माझी शूट तर घेऊ शकतो. गाडी तर ना धक्क्याला लावली आहे. चिप्स खातोय. काल पार्टलोर भरला बघा, त्याने चिप्स पॅकेट दिलेले. बरं आलं दिले ते. हा खरंच भूक लागली खूप. हा भुकेला म्हणून 1-2 चिप्स खाल्ले, पण जात नाहीयेत. इच्छाच नाहीये ते चिप्स खायची. काहीतरी पाहिजे असं. शिट यार. मग असू दे. माझी गाडी बरोबर आता 3:43 झालीत आणि गाडी खाली झाली. रिसिव्हिंग वगैरे भेटली.
चला आता नॉन स्टॉप मी बाहेर आधी गाडी गेटच्या बाहेर जास्त वेळ नाही काढला त्यांनी, फक्त मला सांगितलं की ड्रम काढून दे म्हणून. एकच ड्रम होता म्हणून नशीब. 10 ड्रम असते तर काय केलं असतं. आणि ते पॅलेट आहे ते घेतलं नाही, फक्त ड्रम घेतलाय. पॅलेट माझ्या गाडीमध्ये. चला आता सिक्युरिटीने पटकन आउट केली पाहिजे गाडी. सगळे फास्ट कामं झाली आहेत, जास्त काय वेळ लागला नाही. तर भावांनो मी आता हा ब्लॉग टाकीन न टाकीन ती पुढची गोष्ट, पण जे काय बनवलंय ना ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि मूड नव्हता या ब्लॉग बनवायचा, कारण काय माहितीये काय गोव्याची मी भरपूर ब्लॉग बनवले आणि सेम वेरणा, फक्त हे काय वेरणातून आता असं आलो. जे काही शूट केलंय, जे काही तुम्ही बघितलात ते कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आवडलं असल्यास कोकणी गंधार या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याच्या पुढचा ब्लॉग आहे ना तो लॉंग जर्नी नाहीये, जवळचीच आहे, पण ती माझ्या घराच्या जवळून लोडिंग करायची आहे. आता मी आजच लोडिंग करायची आहे, पटापट जाणार आहे. रात्री झोप पण नाही झाली आहे प्रॉपर. तर बघूया, आधी लोडिंग करूया, नंतर खाली करायचं. काय म्हणतात उद्या खाली करायचं म्हणत होता तो, जर सोमवारी म्हटलं तर बरंच झालं, घरी आराम करायला भेटेल. तर चला हा ब्लॉग इथेच एंड करतोय. जर चॅनलवर नवीन असाल तर पहिला आधी सबस्क्राईब करा कोकणी गंधार या चॅनलला, आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू. आणि मागच्या व्हिडिओला ना तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला, एवढे कमेंट केले. जो इन्सिडेंट झालेला ना खरंच शिकण्यासारखं होतं ते माझ्यासाठी. याच्यापुढे बऱ्यापैकी लक्षात ठेवीन. आणि तुमचे सगळ्यांचे कमेंट वाचतोय, फक्त रिप्लाय द्यायला मला भेटत नाहीये, त्यामुळे सॉरी. वेळ भेटला की नक्की रिप्लाय देईन सगळ्यांना, जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. तर राग मानू नका रिप्लाय दिला नाही म्हणून. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, लव्ह यू.